नमस्कार. हा बेक्ड वडापाव किंवा स्टफ्ड वडापाव कसा बनवला हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. एक कढई घेतली आहे, त्याच्यात थोडंसं तेल, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि लसूण हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि त्याच्यात उकडलेले जे आपले बटाटे आहेत ते टाकलेत. हळद पण ॲड केली आहे. उकडलेले बटाटे टाकल्यानंतर थोडंसं मीठ, गरम मसाला हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मॅश करून घ्यायचं. हे एका साईडला ठेवायचं गार होण्यासाठी. आणि आता हा मी जो डो घेतला आहे त्या डोची रेसिपी मी फर्स्ट पार्टमध्ये सगळी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, ती बघून घ्या. मी त्याच्यावर हिरवी चटणी लावते आहे पुदिन्याची आणि हे जे बॉल आहेत बटाट्याचे ते मी लसूणच्या चटणीत घोळवून त्याच्यात ठेवते आहे आणि त्याचा एक गोळा करून घेते आहे. आपण जसं पराठा किंवा पोळीसाठी करतो ना तसं करून घ्यायचं आहे. ते गोल करायचं आणि 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. आता त्याच्यानंतर इथं मी एअर फ्रायर घेते आहे आणि मी कढईत पण दाखवणार आहे हे कसे बेक करायचे ते, त्यामुळे टेन्शन नाही एअर फ्रायर्स पाहिजे असं. हे मी सगळे बॉल्स करून घेते आहे आणि साईडला ठेवते आहे. एक 10 ते 15 मिनटं बास होतात. हे मी प्रीहीट केलेल्या एअर फ्रायरमध्ये 12 मिनटं ठेवते आहे 200 डिग्री सेल्सिअसवर. आणि कढईत खाली रिंग ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवून हे ठेवून देते आहे 25 मिनटं, 20 ते 25 मिनटं. त्याला नंतर बटर ब्रश करायचं आणि तयार आहेत आपले वडापाव, बेक्ड वडापाव किंवा स्टफ्ड वडापाव. डू ट्राय इट आउट. बाय बाय.